लेट्स प्ले. गेम इज ऑन. पहिला बॉल मिडॉन आतमध्ये आणि मिडॉनच्या हातातच सोपवलाय. आमिर दाफेदार वादळ जे घोंगावणार होतं ते शांत केले पहिल्याच बॉलवर रायनल इत्तूरने. इतका लूज स्ट्रोक तर आमिर नाही शोधू शकत. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला. त्यांच्या समोर बॉल बाउन्स होऊन चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पली. हो दाखवलाय दम आणि मिळवलाय 4 धावा मॅक्सिमम. बॉल फॉरवर्ड स्पेल सीमारेषा पार चौकीचा आहे आणि साहिल पाटील समोर. तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही. इनसाइड आउटचा प्रयत्न जणू काही साहिलने हा स्ट्रोक खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तडिया सकच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर उभेची विकेट मिळवतोय साहिल. फुलरलेनचा बॉल होता. जागा बनवून खूपच चांगला फटका एक्झिक्यूट केला वाईडिच लॉंग ऑफ कडे. बॉल चांगला चाललाय सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाकडून परंतु येतोय चौक. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला क्लिअर केलंय सीधी बॅट. नो बकवास. इस्रारचा धमाकेदार आणि फुल टॉस मिळाल्यानंतर मग इस्रार ती संधी कशी सोडणार. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. जितकी ताकद तितकी लाव सिद्ध करण्याची. बॉल हवेत आहे आणि आता मैदान कोणतंही असो नाव फक्त आपलंच चालते. बाबूचा हा लगातार तिसरा षटक. ऑन साइडला इस्रारचा फटका हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कॅच जज करत असताना बॉलच्या खाली येतोय. झेल पकडलाय मॅकमिलन गोविंद टीमचा कॅप्टन आणि कॅप्टनने या महत्वाच्या क्षणात या भागीदारी. पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर लॉंग ऑफला. कालच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये झिरो. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट. अभय सिंग बनतायत. आणि अपील तर केली. थोडी कॅज्युअल अपील होती. बॉल तर डायव्हर्ट झाला बॅकवर्ड पॉइंटला. दरम्यान 1 धाव मिळते. 1 धाव ऍड होते आणि अशा पद्धतीनं षटक संपते 5वं. राऊंड विकेट. पहिला बॉल फुल टॉस आणि त्या बॉलवर केलाय प्रहार. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. नो बॉलवर 6 केला जाणार नाही पण पुढचा बॉल फ्री हिट. उत्कर्ष. राऊंड विकेट. फुल लेन बॉल फ्री हिट आहे. नुकसान तितकं नाही होणार पण फायदा होणार रॉयल स्टनरचा कडून. पुनरागमन पाहायला मिळेल का नाही. एकदा मी सुरू झालो तर थांबण्याचं नाव घेत नाही असं सांगतो जुने चौक. उत्कर्ष आणखी एक फुल टॉस. चौथा 1 2 3 4 4 चेंडू 4 षटकार. आणखी एक फुल टॉस. आपलं प्रस्थ टिकवायचं असेल तर अस्वस्थ राहून चालत नाही. जुनेद चौगले या षटकावर आपला प्रस्थापित करतोय दबदबा. पुन्हा एकदा ती गोलंदाजी ज्यासाठी त्यांना ओळखलं जाते ती पाहायला मिळेल का तर नाही. फलंदाजीसाठी ज्याला ओळखलं जातं तोच फलंदाज जुनेद. आक्रमक पवित्र की या पहिल्या डावातला फुल लेंथ होता आणि शेवटच्या बॉलवर योग्य ते पिचिंग पण बॉल काउकॉर्नरला सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल रनआउट होतील. एकच धाव मिळणार आहे पण बाद होण्यापूर्वी टाळ्या होऊन जाऊ द्या जुनेदसाठी. जेव्हा संघाला गरज होती ती गरज पूर्ण करताना मागणी तसा पुरवठा. स्कोअर झालाय 85. जिंकण्यासाठी 86. 36 चेंडू 86. चर्चा असेला चांदा ते बांधा कारण जुनेद आला आणि त्याने केला गोलंदाजाचा वांदा. धावा आहेत ह्या कमी आहेत परंतु 36 मध्ये 86 ची गरज आहे. अगदी काही क्षणात दुसऱ्या डावाची सुरुवात होईल. त्या अगोदर टॉस कडे जाऊयात.
टॉस बॉक्समध्ये आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मॅचमध्ये मजा येईल आणि हा सामना आणखी मजेशीर करण्यासाठी लेजेंडरी कॉमेंटेटर आमचे मार्गदर्शक बाळासर आणि त्यांच्या समवेत समालोचकांचे लिटल मास्टर प्रशांतजी आदवडे. NP स्पोर्ट्स आणि परी पॅकर्स. पहिला चेंडू ठरवल्या आधीच त्यांना माहिती आहे की मोठं टार्गेट चेस करायचं आहे. बॅकफुटला थांबत असताना यावेळेला फटके मिळत नसतात, बनवावे लागतात. शफल झाले, जागा बनवली चेंडूसाठी, त्या ठिकाणी स्ट्रोकसाठी जागा बनवली मुंबईकडून. तयार. या वेळेला बॅकफुटला आले, फटके ऑन साईडला दाखवले तर ऑफ साईडला क्रिकेटमधलं नेताजी सुभाषचंद्र बोसचं सौंदर्य दाखवत असताना अभिषेकने ही सूचना केली. शफल झाले, खाली बसले, फटके मिळत नसतात, फटके बनवावे लागतात आउटसाइड दी ऑफ स्टंपला. ग्रेट इम्प्रुव्हायझेशन. शफल होत आहेत पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप, ऑन साइडला फाईन लेगला पाठवत असताना पॉवर प्ले आहे. त्यांना माहिती आहे सर्कलच्या आतमध्ये फिल्डर वाघबीळ या संघालाही बघू शकाल. चेंडू पडतोय ऑन साइडला, गॅप मध्ये आणलंय या ठिकाणी. यावेळेला मात्र स्ट्रेट बॅट दाखवत आहेत ऑफ साइडला, त्या ठिकाणी मिसफील्ड होतोय. फिल्डर आले होते मात्र चेंडू चकून तोहित क्रीज कॉर्नरवरून चेंडू ऑन साइडला. ज्या तोहितने इकॉनॉमिकल बॉलिंग काल केली होती, ज्या तोहित खाली बसून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट त्या ठिकाणी आपलं पदल आली ते दाखवत आहेत. त्यांना माहिती आहे फिल्डर एक्झॅक्टली कुठे. या वेळेला पुल करायचं म्हणजे बॅकफुटला आले होते मात्र व्यासपीठाचा सन्मान करत असताना किती लवकर लाईन ओळखतात. कॉन्टेस्ट मध्ये बघूया. पहिला चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये, मॅग्निफिसन्स दापेदार याचा चेंडू. अभिषेक पाटील ऑन साइडला उचलत असताना आणि ब्रेक थ्रू साठीच या ठिकाणी आमिर दाफेदारला आणण्यात आणलं. टू ग्रेट प्लेयर्स. या वेळेला मागे आले, कदाचित बघायचंय कुठे जातोय चेंडू. ट्रॅव्हल मध्ये निघाला तेव्हा मला भीती वाटत होती, धडधड. ये भी अच्छी गेंद है, बैकवर्ड पर खेलना तो यह खतरा हो सकता है. टीवी एम्पायर की तरफ जाना पड़ा है. सर क्या लग रहा है, क्या कहानी में कोई ट्विस्ट है जिस तरह से कंक्लूड करेंगे हम, फिनिश करेंगे हम, लेकिन वो पार्टनरशिप यहाँ पे आप देख सकते हैं. मैकमिलन आउट होते हुए मैदान के ऊपर. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग, रंग में भंग. बल्लेबाज बैक टू द पेबरन, बल्लेबाज मैकमिलन बैक टू द पेबरन चले गए. तो मुझे लग रहा है यहाँ से मैच ऑन है. 12 गेंद में 38 रन बनाए. पर गेंद ऑन सर पर गेंद स्क्वायर एक पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. ऑन सर पर गेंद लॉन्ग ऑन पर खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर. अक्षय के बल्ले से और एक जबरदस्त स्ट्रोक है. मैग्निफिसेंट बैटिंग बाय अक्षय. जरूरत मुकाबला जीतने के लिए. ऑन सर पर लॉन्ग ऑन पर बाउंड्री लाइन की तरफ कमाल का स्ट्रोक है. भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का कहते हैं. अक्षय सोनी गेम चेंजर. मैच के बाद मैच को फिनिश किया सोनी ने मैग्निफिसेंट. लेकिन यहाँ पे उन्हें वक्त मिला नहीं, अक्षय ने मैच को खत्म कर दिया. इस मैच में गेम चेंजर ऑफ द मैच अभय सिंह. 1 ओव्हर 4 रन 3 विकेट. पॉवर प्ले मध्ये 48 धावा ठोकल्या. त्याच्यानंतर याच्यावर कळस चढवला ते अक्षय ओमप्रकाश सोनीनी मैदानावर गेल्यानंतर. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. दोन्ही संघ एकमेकांना हात मिळवत असताना स्पिरिट ऑफ क्रिकेट ऑफ ICC अत्यंत गोल्डन मुवमेंट. कारण आतमध्ये स्पर्धा होती नक्कीच, मात्र आता ती स्पर्धा संपली, आता मैत्री आहे.